चॅनल मध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते। आता सकाळचे 7:15 वाजलेले आहेत आणि मी उठलेली होते सकाळी 6 वाजता। 6 वाजता उठून मी पहिलं आंघोळीचं काम केलेलं आहे। आज आहे महाशिवरात्री आणि महाशिवरात्रीच्या तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा। चला तर मग तुमच्याशी मी आज महाशिवरात्रीचं रुटीन शेअर करणार आहे। उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत आणि पहा आता सकाळी सकाळी ऊन कसं पडलेलं आहे आणि आतमध्ये घरात पण ऊन येते। मोकळं मोकळं आणि फ्रेश फ्रेश वाटत आहे सकाळी सकाळी आंघोळ करून। आता केस ओले त्यामुळं नाही विंचरू शकत। पहिले चहा बनवून घ्यायचा आहे। हे संध्याकाळचा वरवा आहे, संध्याकाळीच दूध येते, व्यवस्थित तापवते आणि फ्रीज मध्ये पण ठेवते। आता बाहेर काढलेला आहे याला। साखर टाकायची नाही, विसरतेच परत साखर टाकायची नाही। मला साखरेचा चहा घ्यायचा नाहीये, परत विसरून जाते। दोन्ही डबे सोबत घेतले, एक ठेवून दिला वर। या गरमागरम चहा घ्यायला। सकाळचा चहा फ्रेश चहा आहे हा। आज जरा सकाळी सकाळी आगाव काम झालेला आहे। एका बोटाला मला 2 बोटाला चटके बसलेले आहेत, तेल पोळालेलं आहे। तसेच मी देवाची पूजा केलेली आहे। इथे महादेवाची केलेली आहे। ही फुलं ठेवलेत आणि रांगोळी मला नीट जमली नाही, आज कशी तरी काढलेली आहे रांगोळी। हे महालक्ष्मीची। दोन बोटाला तेल पोळले, आज तशीच पूजा केली आहे। खूप आग पडत आहे बोटाची, तरी अशा पद्धतीने पूजा केली। साधी सिंपलच आहे। मला नीट आज रांगोळी पण काढता आली नाही। तर झाली माझी पूजा। आता आम्हाला बाहेर देवाला जायचंय। आमच्या शहरामध्ये काही ऐतिहासिक महादेवाचे मंदिर आहे, तिथे जायचं आहे आम्हाला। ते 11:30 झालेत आणि पहा ऊन किती पडलेलं आहे। आम्ही तर निघालो आता। सकाळचा नाश्ता पाणी झालाय, सगळ्यांना फराळाचं एकदा करून दिले। आल्याच्या नंतर पण बनवायचं आहे। पूजा ते झालीये आणि निघालो आम्ही आता। ऊन तर खूप पडले। आज गणेशाच्या वडिलाचा खास दिवस आहे आणि देवाला आंघोळ कशी नाही घालायची, पूजा करून आलेली आहे। फराळाचं पण नेऊन ठेवले, फळ वगैरे ठेवलेत आणि आता ड्रेस घालायचा आहे गणेशाला। तिकडे चालली गणेशाचा ड्रेस आणलेला आहे। आता गणपतीला कपडे चढवते। सकाळीच पूजा करून दिलेली, फळ वगैरे ठेवले गणपतीचे। फळं आणून ठेवले, कपडे राहिले देवाला घालायचे। व्यवस्थित घ्या। पप्पाचा दिवस छान आहे, देवाला आंघोळ नाही म्हणजे कसं वाटतं। मग बाहेर गेलाय।
ह्याच्यामध्ये फळं ठेवलेत, उकडे पाणी वगैरे फिरतात ना, म्हणून ह्याच्यात ठेवलेत देवाला. चला तर मग आता दर्शनाला जायचंय. तिथलंही तुम्हाला दाखवते कसे मंदिर आहेत कसे नाही. आज दर्शन होतंय का नाही देवाचं तेही पण पहा तुम्ही. आम्ही घर सोडले, निसर्गरम्य वातावरणामध्ये आहे ते मंदिर. घाट लागलेला आहे, घाट चालू झालाय. आलो तर आम्ही इथे आता पूर्ण घाटामध्ये आहे मंदिर, त्यामुळं त्याचं नाव घाट नागनाथ आहे. चला आता मंदिराकडे जायचं आहे. मंदिरामध्ये जाऊ, बघू आपण कसं मंदिर आहे मधलं. चला आता मंदिराकडे. अवनी अवनी आता काय कर माझ्या लक्षात नाही ना किती वर्ष झालं विचारायला इथंच लावले. हो ना
घाट नागनाथ ह्या मंदिराचं नाव आहे घाट नागनाथ शिवालय. आणि ही पहा प्रसाद पण दिलेला आहे. आता प्रसाद पण घेऊन घरी जायचं आहे. सगळ्या मुलांनी वगैरे खाल्लाय प्रसाद. ह्याच्या गोड असल्यामुळे आता घरच्या भैयाला नेऊन देणार आहे प्रसाद. असा प्रसाद आहे. मला खायचं नाही आहे शुगर असल्यामुळं. आता चाललो तर आम्ही आता दुसऱ्या मंदिराकडे चाललेलो आहोत. चला तर मग तिथलंही तुम्हाला दाखवते.